नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नवरात्रात देवीच्या 9 रूपांची उपासना केली जाते, पूजा केली जाते. पण आपण जर आजूबाजूला शोधलं ना, तर ही देवीची 9 रूपं आपल्याला आजूबाजूलाच सापडतील किंवा आपल्या घरातच. कुठली आहेत ती 9 रूपं? ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. पहिली माळ मातृदेवतेची, जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस रात्र, आजारपण, थकवा, तहानभूक कशाचीही पर्वा करत नाही. आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणं सोडत नाही. मातृदेवते, तुला शतशः प्रणाम. दुसरी माळ आजी नामक मायेच्या सागराला, जिच्याजवळ आपल्या दुधावरच्या साईसाठी प्रेम, माया, ममता, आशीर्वाद यांचा खजिनाच दडलेला असतो. तिसरी माळ माय मरो मावशी जगो या उक्तीला जी जागते त्या मावशीची, आईच्या बरोबरीनं आपल्यावर मायेची पाखरण घालणारं कोणीतरी या जगात आहे याची जाण देणारी. चौथी माळ लहानपणी आपल्याला कडेवर घेऊन फिरवते त्या आत्याची, वडील रागावल्यावर पाठीशी घालून पदरानं डोळे पुसणारी प्रेमळ लाघवी आत्या. पाचवी माळ मायेच्या बहिणीची, लहान असो वा मोठी, आपली सुखदुःख वाटून घेणारी, आपली गुपितं पोटात साठवणारी, लपवणारी. सहावी माळ लग्नानंतर मिळालेल्या मैत्रिणीची म्हणजे नंदेची, आपल्याला आलेल्या छोट्या मोठ्या अडचणींचं निवारण करणारी, लग्नानंतर नवीन घरात नवखेपणा जाणवून न देता अलगद बहिणीची माया देणारी. सातवी माळ अहोंच्या मातृदेवतेची, सासूबाईंची, सासरच्या पद्धती, रीतिरिवाज, आवडीनिवडी शिकवणारी आणि ते सारं अंगवळणी पडेपर्यंत सांभाळून घेणारी. आठवी माळ जीवाला जीव देणाऱ्या जीवलग सखीची, आपले रुसवे फुगवे सहन करणारी, आपल्या यशात स्वतःचं यश मानणारी, चांगल्या वाईट सवयींकडे दुर्लक्ष करून खरी मैत्री जोपासणारी, गोड गुपितं सांभाळणारी, सडेतोडपणे खरे सल्ले देऊन सावरून घेणारी. नववी माळ आपल्या लाडक्या लेकीची, जिच्या जन्मामुळे झालेल्या आपल्या मातृत्वाच्या सार्थकतेची, आपल्यावर रागवणारी, रुसणारी, पण वेळप्रसंगी कधी आपली आई तर कधी मैत्रीण होऊन आपल्याला समजून घेणारी, जगातल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा प्राणप्रिय असणारी, आपला अमूल्य ठेवा, आपला श्वास असणारी आपली छोटी बाहुली. आणि शेवटचा दसरा, जो कामवाल्या बाईबरोबर होतो हसरा, आपला उजवा हातच आहे ती जणू, जिच्या न येण्यानं वेळापत्रक कोलमडतं. वेळप्रसंगी ताई तुम्ही थकलात, मी करते, बसा तुम्ही, असं म्हणून आपला शीण घालवणारी. मंडळी, रोजच्या जीवनात ही देवींची वेगवेगळी रूपं आपल्याला भेटतात. त्या देवींनाही या नवरात्राच्या निमित्तानं जाणून घेऊया आणि त्यांचे आभार मानून त्यांना शतशः नमन करूया. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.